देशापेक्षा पक्ष मोठा अशा प्रकारची विचारसरणी येते. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती येणं आणि महत्वाच्या सुविधा उपलब्ध करणं किंवा मांडणं हे उद्दिष्ट नाही. लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे. स्वतःचं वैयक्तिक कल्याण करण्यासाठी सुविधा आहेत का लोकांच्या कल्याणासाठी आहेत? पूर्वी लोक समाधानी होते, चांगले होते, वैचारिक बैठक असायची आणि विकासाबाबत धावून यायचे. आज बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक ह्या प्रशासनामध्ये किंवा नगरसेवक म्हणून येतात. मग पक्षांमध्ये मतभेद असतील तुमचे, पण इथे कुठल्याही निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकारण आणता कामा नये. कारण तुम्हाला विकासच करायचा ना, मग तुम्ही एकत्र या ना. तुम्ही तुमच्या संसदेमध्ये, लोकसभेमध्ये वेगळं मतं मांडताय, विधानसभेमध्ये वेगळी मतं मांडताय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळ्या युती करताय. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुद्धा सोडवतो का आपण कुठे चालवले आहोत? किंवा आयटी सिटी वगैरे, आयटी हब वगैरे पार्क आलेला आहे का? किंवा शिवाजी विद्यापीठ फक्त एक विद्यापीठ सोडलं आणि कृषी विद्यापीठाची बँच सोडली तर शैक्षणिक दृष्ट्या आपलं कोल्हापूर कुठे आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणायला लागलोय आणि राजकारणापोटी आपण बऱ्याचशा सुधारणांचा बळी द्यायला लागलोय. मुद्दा असा आहे, त्या प्रभागामध्ये चांगला उमेदवार आपण निवडून द्या. एकूण 81 नगरसेवक लागणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या शहराचा विकास कसा झाला पाहिजे, या शहरामध्ये इथल्या नागरिकांना कोणकोणत्या सुविधा हव्या आहेत आणि इथल्या नागरिकांचं दुखणं काय आहे. जेव्हा शहर विकसित होतं म्हणजे ह्या शहराचा विस्तार होतो, या शहराच्या मूलभूत गरजा काय आहेत, ह्या शहराला काय हवं आहे आणि ह्या शहराच्या वाढीच्या अनुषंगाच्या दृष्टिकोनातून ह्या शहरातल्या नागरिकांना कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. ह्या आपल्यासोबत जॉर्ज सर आहेत. त्या सरांना काय वाटतं की नेमकं एक बुद्धिजीवी वर्ग असेल, इथले शिक्षक वर्ग असेल, वकील काय, त्याचा आपण जनतेच्या जाहीरनामा संदर्भात आपण वेळोवेळी मांडलेले लाईव्ह मराठीच्या माध्यमातून अनायशी आपल्याला सर भेटले योगायोगाने. सरांना विचारा काय सर. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना सर 1972 पासून झालेली आहे. 1978 पासून निवडणूक आपण करतोय. बापूसाहेब कसबेकर पहिले महापौर म्हणून होते. तर पूर्वीच्या काळी एक महानगरपालिकेला जे लोक जायचे त्यांना एक वैचारिक बैठक होती. ती वैचारिक बैठक कुठेतरी हरवत चाललेली आहे. 1914 नंतरचं जे राजकीय राजकारण बघितलं तर एक विचार वेगळा चाललेला आहे. पूर्वी लोक समाधानी होते, चांगले होते, वैचारिक बैठक असायची आणि विकासाबाबत धावून यायचे. तर नगरसेवक असा असला पाहिजे की नगराचा विकास व्हावा, संपूर्ण कोल्हापूरचं व्हिजन असावं. आपण कोल्हापूर बघायला गेलो तर ग्रामीण टचअप अजून तसाच ठेवलेला आहे. तर कोल्हापूर हे शहरा भागामध्ये रूपांतर, आपण महानगरपालिका म्हणतो, पण महानगरपालिकेच्या तशा सुविधा आपण लोकांना दिलेल्या आहेत का, नागरिकांना दिलेल्या आहेत का? नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुद्धा सोडवतो का आपण कुठे चालवले आहोत? किंवा आयटी सिटी वगैरे, आयटी हब वगैरे पार्क आलेला आहे का? किंवा IIT सारखी एखादी इन्स्टिट्यूट आहे का? शिवाजी विद्यापीठ फक्त एक विद्यापीठ सोडलं आणि कृषी विद्यापीठाची बँच सोडली तर शैक्षणिक दृष्ट्या आपलं कोल्हापूर कुठे आहे? तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा विकास व्हायला पाहिजेत. परदेशी विद्यापीठं आपल्याकडे आलेली पाहिजेत आणि ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून मुलांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे. बेसिक आपण नीड अजून सोडवू शकलेलो नाहीये. म्हणजे आजही भारतीय जनतेमध्ये जवळपास 80-84 कोटी लोकांना आपण अन्नधान्य, बेसिक गरजा, अजून तांदूळ वगैरे तसंच रेशन कार्डवर देतोय. महायुतीकडून आता सांगण्यात आलं की IT पार्कचं मंजुरी मिळालेली आहे. सर्किट बेंचच्या त्यासाठी ही बघ पाहते. वैद्यकीय CPR जी आहे ती शेंडा पार्कमध्ये आपल्या इथे होते. मग एकीकडे शहराचा वाढ होते, नागरीकरणाचा बोजा आहे. 1972 ते 2025 पर्यंत शहराचं विस्तारीकरण झालं, पण मूलभूत गरजा आहेत तशाच आहेत. म्हणजे आजही देखील तर इथल्या सर्वसामान्य जनतेला रस्ते, लाईट, पाणी आणि माझ्या ज्या भौतिक सुविधा लढत असेल, मग याचा शहराचा विकास कधी होणार? मग लोककल्याण हा राज्यघटनेचा प्रमुख पायाभूत आहे. लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे. स्वतःचं वैयक्तिक कल्याण करण्यासाठी सुविधा आहेत का लोकांच्या कल्याणासाठी आहेत? लोकांचं आरोग्य असेल, जे CPR आहे तो एक मुद्दा महत्वाचा आहे. विविध ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा CPR महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे विविध व्यापार, उद्योग, ट्रेड आहेत. आपण आजही बघितले तर आजही मार्केट असं, व्यापार मार्केट असं आपल्याकडे नाहीये. आजही पाहिजे तिथे भाजी मार्केट बसलं जातं. कुठेही अशी संघटित व्यवस्थापन असं नाहीये. तर ज्या काही योजना होत आहेत त्या माध्यमातून होत आहेत, पण याच्यामध्ये अजून कोल्हापूरच्या शहराचा आणि कोल्हापूर लोकसंख्येचा विचार करतात. जवळपास 25 लाखाच्या वरती असणारी जी काही लोकसंख्या आहे, वाढती आहे. शहराचं म्हणजे रुंदीकरण पण व्हायला पाहिजे. ते रुंदीकरण होत नाही आणि योग्य निर्णय घेणारी, भूमिका मांडणारे, राजकीय इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती येणं आणि महत्वाच्या सुविधा उपलब्ध करणं किंवा मांडणं हे उद्दिष्ट नाही. तर कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराजांचं शहर आहे, पुरोगामी विचारांचं शहर आहे आणि ह्या शहरामध्ये कोणीही लोक बेकार न राहता चांगले त्यांना रोजगार प्राप्त झाले पाहिजे, शैक्षणिक विचार दिले पाहिजेत आणि प्रत्येकाच्या मताला काहीतरी, जे मत मांडतो त्या मताला किंमत दिली पाहिजेत. फक्त वेगळ्याच प्रकारची एकंदरीत जी काही घडामोडी दिसतात त्या
आपल्या वेगळ्या पद्धतीच्या दिसतात, तर लोकांना शांततेमध्ये आणि संपूर्ण त्यांच्या पायाभूत सुविधांकडे विकास करणारे आपले नगरसेवक पाहिजेत. आणि नगरसेवकांच्याकडून हीच भूमिका आहे की तुम्ही या देशाचा विकास करा, राष्ट्राचा विकास करा आणि या शहराचा विकास करा. कारण ही नगरी शाहूंची नगरी आहे आणि या शाहूंची नगरीची ओळख म्हणून संपूर्ण भारतभर आणि जगभर ओळखली जाते. तर प्रत्येक नगरसेवकाचं हे कर्तव्य आहे की ज्या लोकांच्या भूमिका आहेत, लोकांच्या समस्या आहेत, त्या समजून घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ दाखवली पाहिजेत. मग पक्षांच्या मध्ये मतभेद असतील तुमचे, पण इथे कुठल्याही निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकारण आणता कामा नये. पण आपण कुठल्या स्तराला गेलेलो आहोत, आपण राजकीय निवडणूक लढवताना कुठले विचार मांडत आहोत, काय करतो आहोत, फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो आहोत का लोकांचं कल्याण बघतो आहोत. हे मला अपेक्षित आहे की नगरसेवक कोणीही असला तरी त्यांनी लोकांचं कल्याण बघणं अपेक्षित आहे. आणि माझ्या हक्काचा लढणारा नगरसेवक आता प्रत्येक व्यक्तीची, राजकीय व्यक्ती जागृत व्हायला लागलेत की नाही, आपल्याला हे लोक पुढे फक्त आव्हानं आश्वासनं देतात आणि पुढे नेतात. आता ते चालणार नाही. कोणी आला तरी त्यांनी आपलं काम जे आहे ते म्हणून प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं. सध्याच्या ज्या काही निवडणूक प्रणाली आहे, तुम्ही आपण पाहिलं असेल सर की आपण शिक्षक पेशामध्ये असल्यामुळे आपल्याला त्या जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. महत्वाचा मुद्दा असा होता की जेव्हा राजकारण विरहित प्रशासन सत्ता होती 5 वर्ष, कोणत्याही राजकीय सत्तेचा प्रशासनाला कोणत्याही म्हणजे ब्युरोक्रेसी होती तुमच्याकडे बऱ्यापैकी, ब्युरोक्रेसीला कोणत्या पद्धतीनं हात बांधलेले नव्हते, तरी सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर 25 वर्ष मागे गेले असं सातत्याने इथे नागरिकांच्याकडून ऐकण्यात मिळते. मग मग सत्ताधारी परवडले का मग हे प्रशासनाचे अधिकारी परवडले? जर सत्ताधाऱ्यांच्याकडून अन्याय जनतेवर होत असेल तेव्हा प्रशासनाकडे जनता पाहत असते. प्रशासन जर असं करत असेल मग आता नागरिकांना कोणाला बघायचं? लोकप्रतिनिधी म्हणून भारताची काय संविधान निर्माण झाले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असं निर्माण झालेलं आहे. या कायदे मंडळामध्ये लोकांचे प्रतिनिधी असतात. आपल्याकडे प्रत्यक्ष लोकशाही नाही तर अप्रत्यक्ष लोकशाही आहे. आपण जे उमेदवार निवडून देतो म्हणजेच काय, आपला प्रतिनिधी असतो, आपल्या समस्या जाणणारा प्रतिनिधी असतो. प्रशासन हे लोकप्रतिनिधी असताना त्यांच्या खाली ब्युरोक्रेसी म्हणून काम करतात. ब्युरोक्रेसी वेगळी आहे. सारखं तुम्हाला प्रशासन आणि प्रभारी आयुक्त आणून ते तुम्हाला जमणार नाहीये. तर तुम्हाला मोठे निर्णय घ्यायचे असतील तर संघटितपणे राजकीय इच्छाशक्ती दाखवूनच ते घ्यावे लागतील. त्यामुळे लोक म्हणजे निवडणुका ह्या वारंवार दर 5 वर्षांनी व्हायलाच पाहिजेत. आपण खरंच मागे गेलोय त्याच्या पाठीमागे कारणं सुद्धा अशी आहेत की जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केलेली आहेत, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना जसं लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य असतं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना नसतं. त्यांना काही बंधने येतात आणि त्यांच्या इथल्या काही मूलभूत समस्या आहेत ते मांडू शकत नाही. तुम्ही तक्रार घेऊन गेलात तर तेवढ्याच तक्रारीवरती तात्पुरतं सोल्युशन काढू शकतात. कचरा उठावाचा फार मोठा प्रश्न आहे. कचऱ्याच्या गाड्या फिरत आहेत, पण हा कचरा कुठे टाकायचा? त्यामुळे ज्या काही पायाभूत सुविधा, मी वारंवार असं म्हणतो की नगरसेवक कुठलाही असेल पण त्याच्या डोळ्यासमोर फक्त कोल्हापूरचा विकास, कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास असला पाहिजे. याच्या पुढेही मी जाऊन सांगतो की पूर्वी असं नव्हतं की ह्या पक्षाचा त्या पक्षाचा, तुम्ही सगळे पक्ष एकत्र या. तुम्ही जशी तुमच्या ठराविक फायद्याची युती करता त्याच्यापेक्षा सगळे पक्ष एकत्र या आणि माझ्या कोल्हापूर महानगराचा विकास करा अशी माझी शेवटची इच्छा आहे. कारण इन द सेन्स काय म्हणतो मी, कारण तुम्हाला विकासच करायचा ना, मग तुम्ही एकत्र या ना. तुम्ही तुमच्या संसदेमध्ये, लोकसभेमध्ये वेगळं मतं मांडताय, विधानसभेमध्ये वेगळी मतं मांडताय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळ्या युती करताय, म्हणजे तुमच्या पक्षातला, त्याच्यापेक्षा तुम्ही विचाराला महत्त्व द्या. जो खरंच आपल्या विचारांनी समृद्धीने वाटचाल करू शकेल अशा माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या नगरसेवकांना निवडून द्यायचं कुठल्याही प्रभागामध्ये एकूण प्रभाग 20 आहेत. या प्रभागामध्ये जो तुमचं चांगलं नेतृत्व करू शकेल, जो तुमचं म्हणणं मांडू शकेल, तो तुमच्यासाठी हक्काने भांडू शकेल असा नगरसेवक आपण सगळ्यांनी निवडून दिला पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा असेल, पक्षविरहित असेल, याचा विचार न करता आपण आता लोकांनी शान व्हायला पाहिजेत. कारण एक ज्या क्षमतेची जनता असते त्या क्षमतेचा आपला नगरसेवक असतो किंवा त्या क्षमतेचा आपला राजकीय पुढारी असतो. त्यामुळे लोकांनी आपली क्षमता वाढवली पाहिजेत आणि चांगला विचार करणाऱ्या माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, राजकारण विरहित कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर राजकारण विरहित सत्ता केंद्र कोल्हापुरात येईल का आजच्या परिस्थितीला, असं वाटतं का तुम्हाला? एकूणच वैचारिक बघायला गेलं तर अशा प्रकारची विचाराची बैठक दाखवलेली आहे किंवा इथे राजकारण म्हणजे पक्ष, म्हणजे देशापेक्षा पक्ष मोठा अशा प्रकारची विचारसरणी येते. अशी विचारसरणी उपयोगाला नाही. भारताला काहीतरी इतिहास आहे. भारताला 80 वर्ष जवळपास वाटचाल झाली आपली स्वातंत्र्य मिळवून, पण आपल्याला प्रश्न पडतो पण आपण मूलभूत सुविधा दिलेत का? आज ही मी म्हटलं की 84 कोटी लोकांवर पण अन्नधान्य देतोय, तर सगळ्यांनी काय करावं, एकत्र यावं, एक विचार करावा. माझं राष्ट्र, याच्यापूर्वी कसं होतं, काँग्रेसची स्थापना 1885 आहे, त्याच्यानंतरचे पक्ष स्थापन झालेले आहेत. हा जर इतिहास बघितला तर एक वैचारिक बैठक होती आणि वैचारिक बैठक करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जायचे. मग यशवंतराव चव्हाण असू द्या, सुधाकरराव नाईक असू द्या, शंकरराव चव्हाण असेल, सगळी माणसं घ्या. ही जी राजकारणातली मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे आली, ह्याने विचाराची बैठक होती. फक्त हा आपला तो परका, हा
अशी व्यवस्था पूर्वी नव्हती, तर लोक विचाराने भांडायचे. आपण सगळी विचाराने भांडूया आणि सगळे जर लोक एकत्र येऊन महाराष्ट्राचा एकंदरीत आमच्या कोल्हापूर नगरीचा विकास करत असते ते स्वागतार्थ आहे. लोकांनी कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्या प्रत्येक लोकांनी काय करावं की चांगला उमेदवार निवडून द्यावा, जो आपल्यासाठी भांडेल, आपल्यासाठी जाईल, प्रशासनात जाईल, पुढे तो नेतृत्व करेल, अशा प्रकारचा उमेदवार निवडून द्यावा. आणि हे शक्य आहे सर. आता जर विचार केला तर बघा, पूर्वी एक पक्ष यायचे, ते सगळे पक्ष कोण कुठल्या पक्षात आहे कळत नाही. निवडणुकीमध्ये सातत्यानं धनशक्तीचा वापर करून मतांचं याला राजकारण जनता जबाबदार. म्हणूनच म्हणतो की राजकारणाविरुद्ध जर सत्ता नसेल तर कोल्हापूरचा जर हे करायचं असेल, मग योग्य उमेदवार कसे निवडून जातात? योग्य उमेदवार निवडण्याचे काही क्रायटेरिया आहेत. त्याचा मागचा थोडासा इतिहास बघा, त्याची सेवा करण्याची प्रवृत्ती बघा, तो लोकांच्या संपर्कात आहे का बघा, काही निकष आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तशी धमक आहे का बघा, तो भांडू शकतो का, मांडू शकतो का मुद्दे, त्याच्याकडे स्वतःचा टॅलेंट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघून विचार करावा. तो माझ्या पक्षाचा आहे, तो वेगळ्या पक्षाचा आहे, याच्यापेक्षा योग्य नेतृत्व असणारा उमेदवार निवडून देणं फार गरजेचं आहे. काळाची गरज आहे. आता येणारी जी जनरेशन आहे, येणारी पिढी आहे, ती आपल्याला माफ करू शकणार नाही, कारण आपण चुकीच्या पद्धतीने वाटचाल करत आहोत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये, 19 प्रभागामध्ये कुठलाही उमेदवार असेल, तो चांगला उमेदवार बघून निवडून दिलं पाहिजे. माझ्या प्रभाग 18 क्रमांकमध्ये काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, कारण बंटी पाटील साहेबांनी विचार करून दिले. मी असं म्हणत नाही किंवा कुठल्याही विरोधी पक्षाला मी नावं ठेवत नाही. माझा मुद्दा असा आहे, त्या प्रभागामध्ये चांगला उमेदवार आपण निवडून द्या. एकूण 81 नगरसेवक लागणार आहेत, 81 नगरसेवक. आणि आता इथे मुद्दा काय होतो, तुम्ही निवडून देत असताना जर कुठल्या तरी एखाद्या पक्षाला बहुमत जर दिलं, तर त्या पक्षाला बरं पडतं की कुठल्याही पद्धतीने विचार मांडायला पुढे जायला. आणि जर पक्षच बहुमत नसेल, तर सगळ्यांचंच एक त्रिशंकू जर सरकार असेल, तर फार परत निवडणुका करून त्याचा आउटपुट काही निघणार नाही. प्रशासनाच्या काळापूर्वी प्रशासनाच्या काळापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीची सत्ता होती, म्हणजे काँग्रेस सत्ता होती. आता परत आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे, काँग्रेसला आपण द्यायचं, तर मग का मग असं? जर तुमच्याकडे पूर्वी सत्ता असताना परत अजून जर असा विषय आहे, अजूनही आम्हाला त्याला होतं, मग का परत तेच परत का म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये भूमिका काय आहे की सगळा पैशाचा घोडेबाजार झाला होता मधल्या काळामध्ये. घोडेबाजार म्हणजे आज जे चाललंय की एखादा उमेदवार घ्यायचो, तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, त्याचं मागचं बॅकग्राऊंड बघायचं नाही. आज बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक ह्या प्रशासनामध्ये किंवा नगरसेवक म्हणून येतात. तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार का करायला पाहिजे, कुठल्यासाठी करायला पाहिजे, काय योग्य आहे हे पण बघायला पाहिजे आपण. म्हणजे आज दंडुकेशाहीचा वापर करून जे निवडणुका होतात, आता बऱ्यापैकी बिनविरोध निवडणुका झाल्यात. आपण नगरपालिकेचा विचार करूया, महानगरपालिकेचा विचार करूया. ह्यापूर्वी निवडणुका अशा बिनविरोध कधी होत नव्हत्या, एकांगी होत नव्हत्या. हे एकांगी का व्हायला लागले? प्रत्येक नागरिकाचा सहभाग, मतं कशाला दिलेत आपल्याला? संविधानानं मतदानाचा अधिकार दिलाय, तो मतदानाचा अधिकार आपण वापरला पाहिजे आणि मतदानाचा अधिकार देऊन लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. असं व्हायला लागलं काय, ह्याच्यावर पण विचार करायला पाहिजे. मग एवढी अस्वस्थता काय आहे आज समाजामध्ये? ज्यांना त्यांना मी कुठेही बघतो, थोडासा अंदाज घेतो, तर त्या समाजामध्ये सगळीकडे अस्वस्थता आहे. म्हणजे सगळे लोक असे अस्वस्थ, समाधानी कोणीच नाहीत. मग असं का? मग पक्ष निवडून देत असताना किंवा उमेदवार निवडून देत असताना आता जी वेगळ्या पद्धतीची प्रवृत्ती यायला लागली, वेगळ्या प्रवृत्तीचं राजकारण, हे पूर्वी होतं पण काही प्रमाणात होतं, लिमिटेशन मध्ये होतं. त्याला तर लिमिटेशन राहिलेलं नाही. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा संधी द्यायला काय हरकत नाही. मी असं म्हणेन, जो उमेदवार चांगला आहे त्याच उमेदवाराला तुमच्या प्रभागामध्ये निवडून द्या, अशी माझी एक कोल्हापूरचा नागरिक म्हणून रिक्वेस्ट असेल. मग तो कुठल्या पक्षात बघू नका, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकारण विरहित कधी निवडणुका असतात, पण या आपण कधी विचारातच घेतल्या नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणायला लागलोय आणि राजकारणापोटी आपण बऱ्याचशा सुधारणांचा बळी द्यायला लागलोय. या सुधारणांचा बळी देता कामा नये असं मला वाटतं. तर आपण पाहिलं की सरांचा जो मुख्य मुद्दा आहे की जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या असतील, मग तो ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं खेडी, गाव आणि शहर समृद्ध करायचं असेल, तर कुठेतरी राजकारणाला बगल देऊन विकासाचा अजेंडा घेऊन सगळंच पक्षातील सगळ्याच सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्यांनी एका हातात हात घालून या शहराचा किंवा ह्या पूर्ण आपल्या महाराष्ट्राचा आणि राज्याचा आणि देशाचा विकास साधता येईल. आणि त्यांचा हा आशावाद त्यांनी जो व्यक्त केला आहे, कदाचित येणाऱ्या नगरपालिकेतील निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवक तो आत्मसात करतील आणि खरोखरच या कोल्हापूर शहराचा विकास ते करतील, असं आपण गृहीत धरूया. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर.